सब्सक्राइब कीजिए मेरा चैनल ट्रैवलिंग रश और बेल आइकन दबाइए लेटेस्ट वीडियो देखने के लिए। हाय, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हलिंग रश. कसे आहात? आज मी तुम्हाला भूतानबद्दल माहिती देणार आहे. भूतानला जायचे कसे, भूतानमधील पर्यटन स्थळे काय काय आहेत आणि भूतानला जाण्यापूर्वी काय काय फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात याबद्दल माहिती देणार आहे. तरी हा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून लेटेस्ट व्हिडिओ लवकरात लवकर मिळवा. भूतानला जाण्यासाठी तुम्हाला दोन मार्ग आहेत. एक म्हणजे विमान मार्ग आणि दुसरा वाया रोड्स किंवा रस्ते मार्ग. विमानाने जायचे असेल भूतानला तर तुम्हाला दोन ऑप्शन आहेत. एक म्हणजे तुम्ही डायरेक्ट भूतानमध्ये पारो इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरू शकता, ज्याच्यासाठी तुम्हाला दिल्ली आणि कलकत्त्याहून फ्लाईट्स आहेत आणि ती फ्लाईट्स ही फक्त भूतानचं नॅशनल एअरलाइन्स ड्रूक एअर यांच्यातर्फे आहेत. भारतातील एअर इंडिया, जेट एअरवेज आणि इतर स्पाइस जेट वगैरे विमान कंपन्यांची विमाने भूतानमध्ये जात नाहीत. दुसरा मार्ग आहे, तुम्ही बागडोगराला विमानाने पोचा. तिथून भूतानचे बॉर्डर 162 किलोमीटरवर आहे. जयगाव हे तिथलं गाव आहे, भारतातील पश्चिम बंगालमध्ये ते आहे. तिथून तुम्ही बॉर्डर क्रॉस करा आणि पुंचिलिंगमध्ये जा आणि तिथून ट्रॅव्हल परमिट काढा आणि थिम्पूला जा. तसंच रेल्वेने जायचं असेल तर तुम्ही हाशिमराला पोचा. हाशिमरापासून 15 किलोमीटरवर भूतानची बॉर्डर आहे आणि तिथून तुम्ही पिंचुलिंगमध्ये जाऊ शकता. तसेच तुम्ही मुंबई आणि कलकत्त्याहून फ्लाईट्सने बागडोगऱ्याला जाऊ शकता. बागडोगऱ्याला देशातील सर्व महत्त्वाच्या शहरातून फ्लाईट्स आहेत. जे तिथलं नियरेस्ट सिटी ही सिलिगुडी आहे. बागडोगरापासून भूतानची बॉर्डर ही 162 किलोमीटरवर आहे. त्याला तुम्हाला 4 ते 5 तास लागतात. तिथे जयगावला पोचल्यावर तुम्ही भूतान बॉर्डर क्रॉस करा आणि पुंचिलिंगमध्ये रात्रीचा मुक्काम करू शकता. जर तुम्हाला रोडमार्गे भूतानला जायचे असेल तर तुम्ही भारतातील प्रमुख शहरातून ट्रेनने सिलिगुडीलाही येऊ शकता. मुंबईहून 2-3 ट्रेन आहेत ज्या गुवाहाटीला जातात, त्या वाया सिलिगुडी किंवा न्यू जलपाईगुडी जातात. कलकत्त्याहून भरपूर ट्रेन आहेत, तिथून तुम्ही सिलिगुडीला या किंवा त्याच्यातल्या काही ट्रेन हाशिमिरापर्यंत जातात. हाशिमिराहून बॉर्डर ही 15 किलोमीटरवर भूतानची आहे आणि जर तुम्ही सिलिगुडीला आलात तर 150 ते 250 किलोमीटर ही वर भूतानची बॉर्डर आहे. भारतातून भरपूर ट्रेन्स या सिलिगुडीपर्यंत येतात. तुम्ही जर डायरेक्ट विमानाने भूतानमधल्या पारोला जाणार असाल तर त्यांच्या एअरलाईन ड्रूक एअर्सचे बुकिंग तुम्ही वेल इन ॲडव्हान्स 5 ते 6 महिने आधी करा, कारण त्याची फ्लाईट्स लिमिटेड आहे आणि ते बुकिंग हे खूपच लवकर फुल होते. जेव्हा तुम्ही भूतानला जाता तेव्हा तुम्हाला पासपोर्टची गरज असतेच असं नाही. जसं तुम्हाला जगात बाकीच्या देशांमध्ये जाण्यासाठी पासपोर्टची गरज असते, पण भूतानमध्ये तुम्हाला वोटर आय डी ही चालते. पासपोर्ट असेल तर उत्तम, कारण तुमची कामं लवकर होतात. तुम्ही एकदा पुंचिलिंगला पोचला की तिथून थिम्पू पारोला जाण्यासाठी एक परमिट मिळतं, मगच तुम्ही पुढचा प्रवास करू शकता. पण जर तुम्हाला थिम्पूच्या पुढे त्रोंगसा, भूमतांग, गेगेट्टी वगैरे ठिकाणी जायचे असेल तर तुम्हाला थिम्पूमध्ये
त्याचे परमिट काढावे लागते. एंट्री परमिटसाठी तुम्हाला पासपोर्ट किंवा वोटर आय डी लागते, तसेच 2 फोटोग्राफ्स लागतात आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाणार आहात आणि तिथल्या हॉटेल्सचं कन्फर्म बुकिंग लागतं, त्याचे वाउचर्स लागतात. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला एंट्री परमिट मिळणार नाही आणि तुम्हाला परत आपापल्या घरी जावं लागेल. तुम्ही ज्यावेळेस भूतानचे टूर्स ठरवता त्यावेळी तुम्हाला ती वेल प्लॅन करावी लागते, कारण तुम्हाला आधी हॉटेल बुकिंग वगैरे कन्फर्म करावं लागते, कारण तुम्हाला भूतानचा ट्रॅव्हल परमिट मिळवण्यासाठी हॉटेल बुकिंगचे वाउचर हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते बुकिंग तुम्हाला ॲडव्हान्स करावे लागते. तिथे असे चालत नाही की तिथे पोचल्यावर आपण हॉटेल बघू आणि बुकिंग करू. तुम्हाला जर थिम्पूला आणि भूतानमध्ये इतर शहरात जायचे असेल तर तुम्हाला ट्रॅव्हल परमिट हे पुंचोलिंगमध्येच घ्यावे लागते. जर तुम्हाला आसाममधनं भूतानमध्ये यायचं असेल तर आसाममधनं 2 बॉर्डर आहेत, गेल्पो आणि सँड्रो. पण त्या तिथून तुम्हाला थिम्पूला जायचे असेल तर अंतर खूपच जास्त आहे. त्यामुळे सर्वात आवडती लोकांचे बॉर्डर आहे पुंचोली. पुंचोलिंग थिम्पू हे 150 किलोमीटरच्या आसपास आहे. त्यामुळे मॅक्झिमम टुरिस्ट भारतातून वाया पुंचोलिंग जातात किंवा डायरेक्ट फ्लाईटने पारोला पोचतात. तुम्ही भूतानच्या बहुतेक क्रिया भूतानमधल्या ट्रॅव्हल एजन्सीकडून करा, कारण तिथे त्या ट्रॅव्हल एजन्सींना इंडस्ट्रीचं स्वरूप आहे आणि ते तुम्हाला पॅकेजही भारतातील टूर कंपन्यांपेक्षा जास्त चांगले देऊ शकतात. भूतान हे हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेलं एक छोटासा देश आहे, जो भारताच्या पूर्वेस आहे. त्याच्या उत्तर भागाची सीमा ही चीनला जोडली गेलेली आहे, तर पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागात भारताचे पश्चिम बंगाल आणि आसाम ही राज्य आहेत. भूतानचे चलन हे डुल त्रुम हे आहे आणि भारताच्या रुपयाबरोबर त्याचं एक्सचेंज रेट जेव्हा भूतानमध्ये तुम्ही टुरिस्ट म्हणून जातात तेव्हा 1 रुपयास 1 डुल ट्रूम आहे. भूतानमध्ये भारतीय करन्सीही चालते, त्यामुळे तुम्हाला भूतानी करन्सी घ्यायची पाहिजे तेवढी गरज पडत नाही. भूतानचा नॅशनल स्पोर्ट हा आर्चरी आहे. तसेच तिथे हल्लीच्या काळात थोडंफार क्रिकेटही खेळले जाऊ लागले आहे. भूतानमध्ये तुम्हाला जागोजागी ग्राउंडवर लोक आर्चरी खेळताना दिसतात. थिम्पूमध्ये सुद्धा त्याचे प्रमाण खूप प्रमाणात आहे. भूतानचे टुरी जनरली भारतातून जाणारे पर्यटक हे मोस्टली थिम्पू, पारू, पुनाखा आणि फार तर पारोच्या बाजूला असलेली
हा व्हॅली बघतात. पण तुम्ही बाकी तिथल्या एखाद्या ट्रॅव्हल कंपनीचा प्लॅन केला तर तुम्हाला ते ईस्टर्न भूतानला पण नेतात. उदाहरणार्थ त्रोंगसा, भूमतांग वगैरे. भूमतांग हे ट्रेकर्ससाठी हेवन आहे. तिथून हिमालयातले मोठमोठे ट्रेक्स पण जातात. तसेच गँगटीच्या जवळ सुद्धा ट्रेकर्ससाठी भरपूर छोटे छोटे ट्रेक्स आहेत. जनरली तुम्ही भूतानची टूर कराल तर 9 नाईट्स 10 डेजची बेस्ट आहे. पहिल्या दिवशी तुम्ही पुंचुलिंगला पोचायचं, पुंचुलिंगहून थिम्पूला पोचायचं. त्या दिवशी रात्री फर्स्ट नाईट ही तुमची थिम्पूला असते. त्यानंतर सेकंड नाईट पण तुम्ही थिम्पू करा. थिम्पूहून नंतर वाया डोचुला पास पुनाखाला जा. पुनाखामध्ये एक नाईट करा. पुनाखाच्याहून तुम्ही त्रोंगसाला जा. तिथले आजूबाजूचे ठिकाण बघा आणि तिथे एक नाईट करा. त्यानंतर तुम्ही भूमतांगला जा. भूमतांगला काही खास एक तिथे झॉंग आहे, तोच बघण्यासारखा आहे. बाकी तुम्ही तिथे शांततेपणे रिलॅक्स होऊ शकता. तिथे तुम्ही छोटे मोठे ट्रेक करू शकता. तिथे एक नाईट घालवा. तिथून तुम्ही गँगटीला या. गँगटीची व्हॅली फेमस आहे. तिथे तुम्ही काही ट्रेक्स वगैरे करायचे असेल, जर दिवस वाढवून मिळत असेल तर करा. त्यानंतर तुम्ही गँगटीहून पारोला या. पारोमध्ये 2 रात्र राहा आणि तिथून तुम्ही विमानाने पण भारतात वगैरे येऊ शकता. तेव्हा तिथून खाली पुंचुलिंगला येऊन भारतात एंट्री करा. मी अशा प्रकारे पूर्ण भूतानची टूर केली होती. मला 9 रात्र घेतले होते. थोडक्यात 9 नाईट्स 10 डेज अशी माझी टूर होती. बेस्ट सीझन भूतानला जाण्याचा ऑक्टोबर ते डिसेंबर असतं. त्यावेळी तिथले टेम्परेचर हे प्लेझंट असते. तसेच भरपूर लोक फेब्रुवारी ते एप्रिल या काळातही जातात. त्या काळात थोडाफार पाऊसही होतो आणि टेम्परेचर ही रिजनेबल थंड असते. भूतानचे पॉप्युलेशन हे 2016च्या जनगणनेप्रमाणे 6,78,000 आहे आणि हा देश मध्ये 94% पॉप्युलेशन हे बौद्ध धर्मीय आहे आणि 6% हिंदू राहतात. त्यामुळे तुम्हाला भूतानमध्ये सगळीकडे मॉन्स्ट्री आणि झॉंग जागोजागी दिसून येतात. भूतानला जगातील मोस्ट हॅपिएस्ट नेशनची मान्यता आहे. तसेच भूतान हा 0 पोल्युटेड एरिया म्हणून ही जगात प्रसिद्ध आहे. भूतनीज खाण्यामध्ये मोस्टली चीज आणि मिरची ही खूप यूज होते. तसेच तिथे राईस ही भरपूर प्रमाणात यूज होतो. भूतनीज खाणं हे मोस्टली लाल मिरची आणि चीजवर अवलंबून असते. त्यामुळे ते थोड्या प्रमाणात तिखट असते. तसेच मॅक्झिमम भूतनीज लोक हे नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे तिथे पोर्क, मटण, चिकन हे भरपूर प्रमाणात मिळते. भारतीयांसाठी भूतनीज पदार्थामध्ये काही व्हेजिटेरियन डिशी आहेत. त्यात बेसिकली सर्वात प्रसिद्ध आहे ते मोमोज. पण तिथे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला भरपूर ठिकाणी इंडियन फूड्स मिळते. त्यामुळे एवढा काही लोकांचा प्रॉब्लेम होत नाही. भूतान हे बायकर्ससाठी आणि सोलो ट्रॅव्हलसाठी एक आवडते ठिकाण आहे. तसेच भूतानमध्ये तुम्ही इझिली सगळीकडे जाऊ शकता. फक्त तुम्हाला त्यासाठी ट्रॅव्हल परमिट लागतो. बाकी तिथे तुम्हाला काही फार रिस्ट्रिक्शन नाही. तिथल्या सगळ्या लोकांना मोस्टली हिंदी आणि इंग्लिश येतं आणि ती लोक
ही तुम्हाला सदैव मदतीसाठी तत्पर असतात. खूप शांत प्रिय लोक आहेत ते. तसेच तिथे तुम्हाला काही रिस्ट्रिक्शन पाळावे लागतात, जसे सिगरेट वगैरे तुम्हाला तिथे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल परमिट काढतात त्यात मेन्शन करावं लागते. आणि तिथे रस्त्यात आणि कमर्शियल प्लेसेसमध्ये सिगरेट प्यायला अलाउड नाही आहे. नशा आणि सिगरेट हे तिथला एक विदाउट परमिशन एक क्राईम होऊ शकतो. थिम्पू ही भूतानची राजधानी आहे आणि ती भूतानच्या वेस्ट सेंट्रल भागात येते. थिम्पूची हाईट ही 7,656 फूट समुद्रतळापासून आहे आणि थिम्पू हे भूतानमधील सर्वात मोठे शहर आहे. त्याचे पॉप्युलेशन 1,15,000च्या आसपास आहे. थिम्पू हे जगातील एकमेव शहर आहे जिथे ट्रॅफिकची सिग्नल सिस्टीम नाही. जेव्हा लोक रस्ता क्रॉस करतात तेव्हा ॲटोमॅटिक कार ड्रायव्हर तिथे गाडी थांबवतात आणि त्यांना जाऊ देतात. थिम्पूमध्ये भरपूर बघण्यासाठी पर्यटन स्थळे आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे पुरेन पाड्रम किंवा बुद्धा पॉईंट. जे कोनशिलिंगपासून थिम्पू हे 146 किलोमीटरवर आहे. थिम्पूमध्ये भरपूर बघण्यासाठी पर्यटन स्थळे आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे पुरेन पाड्रम किंवा बुद्धा पॉईंट, जिथे बुद्धा बसलेली मूर्ती आहे आणि ती थिम्पूच्या आजूबाजूच्या सर्व डोंगरावरून दिसते. तसेच दुसरं महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे नॅशनल मेमोरियल जॉर्डन,
जे भूतानच्या राजा जिग्मे दोर्जी वांगचुक, ज्याला भूतानचा मॉडर्न भूतानचा बनवणारा राजा म्हणतात, त्याचे स्मारक आहे. तसेच भूतानचा नॅशनल ॲनिमल ताकीनचा पण तिथे एक झू आहे. आणि बाकी तिथे त्यांचं पार्लमेंटसुद्धा आहे, राजाचा पॅलेस आहे आणि भरपूर झॉंग आणि मॉनेस्ट्रीज आहेत. दोचुला पास हे थिम्पूपासून 30 किलोमीटरवर आहे आणि पुनाकापासूनही 28 किलोमीटरवर आहे. दोचुला पासची हाईट 10,171 फूट समुद्रसपाटीपासून आहे आणि तो हिमालयातील एक पास आहे. दोचुला पासला 108 स्तूपांचे वॉर मेमोरियल आहे, जे जिग्मे वांगचुक या भूतानच्या राजाने बांधले आहे. तिथे एक झॉंग पण आहे आणि बाजूला दोचुला पासच्या बाजूला एक बोटॅनिकल गार्डन आहे, जे नॅशनल पार्क म्हणून ओळखले जाते. दोचुला पासला बहुतेक वेळा भरपूर धुके असते आणि तिथे विंटरमध्ये भरपूर स्नोफॉल होतो. तुम्ही थिम्पूहून निघता आणि दोचुला पास वरून खाली पुनाकाकडे उतरता. कुछ नहीं दिख रहा. जो हम लोग वो पकड़ेंगे तो clear हो. पुनाका हे 4075 फुटावर वसलेले सेंट्रल भूतानमधले एक सुंदर शहर आहे. पुनाका फेमस आहे पुनाका झॉंगसाठी. तसेच राईस फार्मिंग ही तिथले प्रसिद्ध आहे. पुनाका ही 1955पर्यंत भूतानची राजधानी होती आणि आजही ती भूतानचे कल्चरल कॅपिटल समजली जाते. 1955 नंतर पुनाकाहून भूतानची राजधानी थिम्पूला शिफ्ट झाली. पुनाका हे थिम्पूपासून 74 किलोमीटरवर आहे आणि तिथून दोचुला पास हा 30 किलोमीटरवर आहे. पुनाकाच्या आजूबाजूला बघण्यासारखे झॉंग्स आहेत, मॉन्स्ट्रीज आहेत आणि बाकी तिथली नदीचा संगमही बघण्यासारखा आहे. त्याच्या बाजूलाच पुनाकाचा सुप्रसिद्ध
पुनाका झॉंग उभा आहे. पुनाकाचे टेम्परेचर हे थंडीमध्ये 20 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असते, तर उन्हाळ्यात ते 30 डिग्रीपर्यंत पोचते. त्यामुळे पुनाकाचे टेम्परेचर हे नेहमीच प्लेझंट असते. पुनाकाच्या जवळ जिग्मे वांगचूक नॅशनल पार्क आहे, ते पण बघण्यासारखे आहे. तसेच तिथे जवळ दोचुला पास आहे, जो 30 किलोमीटरवर आहे, आणि मोचू आणि अजून एक नदी यांचा संगम आहे. त्रोंगसा हे पुनाकापासून 139 किलोमीटरवर सेंट्रल भूतानमधील एक छोटेसे शहर आहे. त्रोंगसाची हाईट ही समुद्रसपाटीपासून 7,500 फुटावर आहे आणि तिथले एकूण लोकसंख्या ही 15,400च्या आसपास आहे. त्रोंगसा हे फेमस आहे. तिथला फेमस असा झॉंग जो खूपच मोठा आहे आणि जवळजवळ 500 ते 700 वर्षापूर्वी बांधण्यात आलेला आहे. त्रोंगसा अजून एका गोष्टीसाठी तिथल्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टसाठी प्रसिद्ध आहे, जो भारत सरकारच्या मदतीने तिथे बांधण्यात येतो आहे. तो प्रोजेक्ट एकदा कंप्लीट झाला तर संपूर्ण भूतानला तिथून वीज पुरवठा होऊ शकतो. भूमतांग हे त्रोंगसापासून 1900 किलोमीटर अंतरावर आहे. भूमतांग हे ईस्टर्न भूतानमध्ये येते आणि तिथली ॲव्हरेज हाईट ही 9,000च्या आसपास आहे. भूमतांगचे पॉप्युलेशन हे 17,820 आहे. भूमतांग ही प्रसिद्ध आहे तिथल्या भूमतांग व्हॅलीसाठी आणि तिथे आजूबाजूला तुम्हाला हिमालयातले भरपूर ट्रेक्स करता येतात. त्यामुळे भूमतांग हे ट्रेकर्ससाठी हेवन आहे. भूमतांगच्या इथे जवळपास तिथला जाका झॉंग आहे आणि बर्निंग लेक आहे, जो भूतानीज च्या ट्रेडिशनमध्ये खूपच धार्मिक महत्त्वाचे एक ठिकाण आहे.
गँगटी हे फेमस आहे फुजबिखा व्हॅलीसाठी आणि ते भूमतांगपासून 156 किलोमीटर अंतरावर आहे. गँगटीची ॲव्हरेज हाईट ही 9,500 फुटाच्या आसपास आहे आणि तिथले पॉप्युलेशन हे 4,500च्या आसपास आहे. गँगटी हे सुद्धा ट्रेकर्ससाठी एक उत्तम ठिकाण आहे. तिथे जवळपास छोटे मोठे भरपूर ट्रेक्स तुम्हाला करता येतात. गँगटी हे सेंट्रल भूतान आणि ईस्टर्न भूतान यांना वेगळं करतं. तिथला जो ब्लॅक माउंट आहे तोही फेमस आहे. गँगटी हे फेमस आहे तिथले गँगटी मॉनेस्ट्रीसाठी, जे एक पुरातन ठिकाण आहे. गँगटीहून पारोला जायला 165 किलोमीटर अंतर आहे आणि तुम्हाला 4 ते 5 तास लागतात. पारो हे भूतानमध्ये एकुलते एक एअरपोर्ट आहे जिथे दिल्ली आणि कलकत्त्याहून इंटरनॅशनल फ्लाईट्स हे येतात. तसेच सिंगापूरहून पण येतात, थायलंडमधनं येतात. तसेच पारो हे फेमस आहे टायगर नेस्टसाठी, जो 7 तासाचा ट्रेक असतो जाऊन येऊन. तिथे एक मॉन्स्ट्री आहे, ती पण महत्त्वाची आहे. तसंच पारोमध्ये 1-2 झॉंग आहेत, ते खूपच महत्त्वाचे आहे. पारोमध्ये तुम्ही भूतनीज सॅव्हनियर आणि इतर वॉलपेपर्स, पोस्टर, तसेच तिथले हँडीक्राफ्ट याची खरेदी करू शकतात. ते रिजनेबल रेटमध्ये मिळते. बाकी भूतानमध्ये मॅक्झिमम वस्तू या भारतातून आणि बाकीच्या ठिकाणून येतात. त्यामुळे त्यात स्वेटर्स वगैरे तिथे तुम्ही घेण्याची काही गरज नाही, कारण ते बेसिकली भारतातूनच आलेले असतात. कुंचलिंग हे पारोपासून 142 किलोमीटर अंतर आहे आणि ते भूतानचे फायनान्शियल कॅपिटल समजले जाते. कुंचलिंगची पॉप्युलेशन हे 22,000च्या आसपास आहे आणि ते समुद्र सपाटीपासून जास्त उंचीवर नाही. कुंचलिंग हे भूतानचे बॉर्डर टाऊन आहे. तिथून बॉर्डर क्रॉस करून तुम्ही भारतातील जळगावमध्ये येऊ शकता. त्यामुळे कुंचलिंग हे भूतानमधील बाकीच्या शहरांप्रमाणे तेवढे शांत नाही आहे, कारण तिथे कमर्शियल ॲक्टिव्हिटीज आणि भारताशी इंडो भूतान ट्रेड होत असल्यामुळे थोडे ते
रहदारीचे ठिकाण आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून लेटेस्ट व्हिडिओ लवकरात लवकर मिळवा. तसेच जर तुम्हाला काही कॉमेंट करायची असेल तर खालील कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट्स टाकू शकता. धन्यवाद.